गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आलोय माझ्या गावाला अवनीसाठी आणि आनंदाची बातमी अशी आहे का आम्हाला माणसंच नाही भेटले अवनीला. काय आजी कुठे गेली तुझी माणसं? हा मला आवडीच करायची ते मग काय लय रे पगे करत नाही ना बसत तिकडे महिनाभर करीत नाही मला करायची ते आवड. मग कशाला फोन करून बोलवायची दर मुगून द्या चाल मुगून द्या. चपात्या जाऊ दे काय वयाचा त्या बैल काय खिचडी बनवते आता. यांच्या मनावर राहून दे तेच करून द्या आवडी मरून मला काय बरं. करायचं. जाऊ दे आम्ही करू नाही तर राहू. भात गरम करते ना पटकन. ये क्या आहे? खिचडी बनवते. बनव खायचं नाही आपल्याला शेताकडे पण जायचं. म्हणजे हे काय केले असं काय बोलतो गं? चहा द्यायचो सांग. म्हणजे असं खाऊ त्याचा डोक्याचा मोठ्या डोक्याचा. वा गाडीचा अवतार. तर आपण आता निघालो शेंडीला जरा बाजार करायचा आहे कारण उद्या जे माणसं येतील आपल्या इथं कामाला त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवावा लागेल. त्यासाठी बाजार करून आणायचं आहे आणि आज आम्हाला काही माणसं भेटली नाहीत जास्त आवण्यासाठी. त्याच्यामुळं फक्त रोप खणून ठेवणार आहे आणि ते काय करणार आहे नक्की हे मी तुम्हाला दाखवलंच. पण तरी शेंडीला जाऊन येतो चला. आवर माल फुल चिखलात न मारू जास्त. फिरव स्टेअरिंग फिरव जी सर जाय माग. काय गाणी कोणत्या गाण्याला माहिती का? हर करम अपना करेंगे. आणि 2 किलो तुरीची डाळ द्या. साखर 5 किलो. आणि पिंबार साबण द्या 3. नाईट आउटला येतो परिवारी. नाईट आउट नाईट आउटला यायचं जायचं जाय तिकडे. इथं बसून इथं फोन करतोय. देवळापाशी बसलाय नाही फोन करत लाज वाटते का? झाली का? सांगा ना कधी झाली? मग पाऊस पाणी कसं आहे आपल्या गावाकडे? हा? सांगा ना. हा पाणी बोलताय शेळ्या मग आता पाण्यापासून जातात का नाही कुठं? मग आता नेतं ना तिकडे डोल्याकडं. तिकडं काय करतो ते मागं कुठं इथं? त्या सांगा ना. हा ना हा का हो बाबा सांगा ना. कुठं पळू नका ना. काय ग ना माझ्या तुला माग वाघ चालला होता तू काय डोळा अडकीत पुढं चालाय कधी? आता कधी ते एक दिवस म्हणून मग येले म्हणला काय व तिकडे काला वाघा का नेतात म्हणा दिले का ते एकतर शेळी मी अजून वाघाला असा बुता. कधी आलता वाघ? कानू सकाळी का संध्याकाळी? संध्याकाळची काय शेळ्या चाराय गेलता बाबा? हे पुढं चालला असेल आणि तो वाघ चालला असेल माग त्याच्या बैलाने पाहिला. हा पोरगा आठवड्याभर आवणी करून बसलाय आणि आता आठवड्याने 15 दिवस येड्या 15 दिवस लय चिल मध्ये येते आता. बरं आहे का? हा कुठे गेलते गेलते कुठं? हा ना चला मग चला ना. आवाज जायचे पटापट आवायचा बरं का आमचा. गेले शेता ग कोणी नाही. म्हातारी आहे. कुठं वर चाललेत ना? मी तिकडं चाललोय. हा आहे त्या बाबाय शेता का घेतले. चला पटापट चला
काय म्हणते आजी? आजी काय म्हणते? काय लय हे गावात गेलो. चला चला माझ्या सांगा, मी तुम्हाला सोडतो हळू. थांबतात का? बसा मग जरा. चला आपण जाऊया शेताकडे आता, लय टाइमपास झाला. हे दोन तुम्हाला गडदी दिसत असतील. गडदी, हा आमच्या इकडे यांना गडदी बोलतात, डोंगराच्या कोपऱ्याला. आणि त्याला कलर पण असा आलाय, ते काय एवढं मला माहीत नाही. तर विचारू आपण आईला त्यांना जाऊन, गडदी म्हणजे नक्की काय, तुम्हाला पण कळल आणि मला पण लक्षात येईल का नक्की काय येते. कारण मी पण विसरलोय. काय यार विसरतोय मी, विसरभोळा आहे मी, एवढं समजून घ्या तुम्ही. मित्रांनो मस्त ढग उतरलेत खाली, तुम्हाला दाखवतो मी. सगळीकडे आऊन पण झाले बहुतेक जणांचं. आपलं कसं वळाचं वावर आहे ना, वळाचं समजत नसेल त्यांच्यासाठी हा ओढ्याचं, तुमचं ओढ्याचं वावर आहे ना, त्याच्यासाठी आमचं जरा उशिराच असते आवनी. माझं रोपं खाणायला गेलेत आहे ते. बघूया आता, मी पण जातोय तिकडे आणि सुरुवात पण करून दिली. मी टाइमपास करत बसलो त्याच्यामुळं उशीर झालाय जरा. गावचं वातावरण असंच असते, तुम्हाला कळलं हळूहळू. पुढं जातोय आपण, ठीक आहे. तुम्हाला दिसलं का नाही माहीत नाही, पण तो पूर आहे आणि तो पूर आलेला एवढा ना, ओढ्याच्या वावरामधला हाच विषय असतो, ज्याच्यामुळं ओढ्याची शेती लेट करतात. कारण कसं वरचे सगळ्यांचं शेत भात आवत येतात ना ते रोपं, त्याच्यामुळं आम्ही जर आधी आवलं आणि मागच्याने नंतर आवलं तर त्यांच्या सगळं गवताच्या काड्या वगैरे बाकी काही कचरा असेल तो आमच्या शेतात येऊन अडकतो. कारण पाणी निघायचा मार्ग एकच असतो ना तिथून, त्याच्यामुळं सगळ्यांचं वरत्यांचं आवून झाल्यावरच मग खाली आम्हाला आवायला लागते असं आहे. त्याच्यामुळं आमची आवणी थोडी उशिरा असते. तर बघितला असा पूर असतो. आता बघा यांच्या त्यांच्या शेतातून हा पूर चाललाय पूर्ण, त्याच्यामुळे त्यांना आता आवून काही पर्याय नाही, कारण ते वाहून जाऊ शकतं पुरामध्ये, त्याच्यामुळे ते रोग पडू शकतं, वेगळं काही पण होऊ शकतं. अजून मला पण एवढं सांगता नाही येणार, पण मग त्याच्यामुळे जोपर्यंत पूर ओसरत नाही ना, खाली होत नाही पूर्ण, तोपर्यंत ते आवू नाही शकत. चला मामा. काय वाटते का वावर आहे म्हणून पूर आलाय? पूर आपल्या दुसऱ्या वावराची अवस्था पण ते मगाशी दाखवलं ना तशीच झालेली आहे. तुम्हाला दाखवतो त्या बघा. हा इथं आपला वावर आहे, वर शेत आहे का नदी आहे का तळ आहे काय कळत नाहीये, पूर्ण भरलेले आहे. कशी तुम्हाला जो वरतून डोंगरावरून पडणारा धबधबा दाखवला ना गडदीकडे, तिथून पाणी खाली येतं पूर्ण. म्हणजे असं प्रत्येकाच्या शेतातून वाहत येत राहते असं. त्या धबधब्यामध्ये तुम्हाला काही दिसतंय का? एका साईडने स्वच्छ आणि एका साईडने गढूळ असं पाणी पडतंय. चला घुसूया आता वावरात. चपला कुठं काढू? चपला हातात घेऊन चला. जय श्रीराम. वळाचा वावर असल्यामुळं ना या वावराच्या तोंडावर नाही ना. काय विषय काय तुझा? मला माखवायचं आहे का तुला आंघोळ करायचंय? हा तर काय सांगत होतो मी, वळाचा वावर असल्यामुळं वावराच्या तोंडावर आहे ना बारीक बारीक अरे फ्लॉप दगड बिगड मारला तुला मी. तर परत एकदा सांगतो, वळाचा वावर असल्यामुळं ना हा काय मला बोलून देणार नाही असं वाटतं, पटकन बोलतो आणि मोकळा होतो. वळाचा वावर असल्यामुळं ना वावराच्या तोंडावर आहे ना अशी बारीक बारीक दगडी येऊन साचतात, ते तुमच्या पायाला टोचू शकतात. अरे पण तुम्ही तर वावरात उतरणारच नाही कधी. वा 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 वा, रेती जमा झाल्या की रेती. बघा किती फरक आहे, इकडं चिखलाचं पाणी, इकडं स्वच्छ पाणी. आंघोळ करायचे काय तुला? लय 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 मजा आले, लय मजा आले त्याला. हा हेच ते रोप आहेत ज्यांना आपण खत मारलेलं. बऱ्यापैकी वाढ झाली त्यांच्या आता, आणि त्यांनी खणून ठेवले ते.
रोपं खणून ठेवणे म्हणजे ते काढून त्यांच्या अशा जोड्या बांधून ठेवणे आवण्यासाठी. काय मॅडम कसं काय बरी मजा आहे का? आजीने तर तुमची लय तारीफ केली तिकडं माझ्याकडं. तर आता आपल्या आया तुम्हाला कसं मुठखानायची हे दाखवणार आहे ते. बोले आवर ना वाघांचे शर्ट घातले काय? हा कोणता गुलाबी वाघ आहे? आपला जांभळा वाघ आहे काय? जाईल जाईल लगेच जाईल तो लगेच जाईल. इकडं इकडं ओके. यूट्यूबवर येणार आहे त्याच्यामुळे तो जरा जास्तच खुश आहे. एवढा राब खानायचं आहे. आणि वाईट बातमी अशी आहे का आज आम्हाला कोणी माणसं भेटली नाही. ते बघूया काय होतं आता. काय म्हणते? ना तर परत पुढे लागेल पुढे फेकला. अब हमको कैसे पता? इथंच फेकला. तू मला बोललेच नाही तिकडं फेका. अरे काटे ते याचं काय चाललंय कधीपासून काय कळत नाही. ए इकडे युवा युवा चल इकडे युवा 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 चल युवा. तर आज एक गोष्ट सिद्ध झाली मित्रांनो की मला कुत्रा पण भाव देत नाही. हट हट. कालपासून घरात बसलोय तोपर्यंत सावली होती पाऊस होता आणि आज शेतात आलोय तर ऊन पडलंय. तर काय वाटतंय तुला त्याबद्दल? काय ग हा उन्हात पाणी चमकायला लागलंय खाली घाम यायला लागलंय. अशा आवणी राहते का? हा तर आता आपण आलोय माझ्या शेताच्या बांधावर आणि तुम्हाला तो लांबून धबधबा दाखवत होतो ना गडद गडद ते दाखवतो तुम्हाला. बघा पाणी कमी झाले असं मला कळलं कारण पाऊस बंद आहे ना थोडा वेळ झाला मग पाणी थोडं कमी झालंय पण सुरूच आहे. म्हणजे बंद म्हणजे आता पूर्ण बंद होतोय असं नाही. तो आता मला वाटतं डिसेंबर पर्यंत चालूच राहील पाणी. बरे युवा चल. परत एकदा सिद्ध झाले मित्रांनो मला कुत्रा पण भाव देत नाही. युवा ए काळ्या कालू युवा यू यू ना यू यू अरे अरे काय मला भाव देत नाही. काय म्हणणं काय तुझं? नाही द्यायचं म्हणणं काय तुझं? कॅमेरा मत खाव रे कॅमेरा मत खाव. चला शेळी बांधायचं काम भेटलं आपल्याला. तेरा काय विषय रे. चल जाणे दे मुझे. देव का ढकलून तुला पडशील खाली. चल असंच लागत आहे तुला. तू पुढं तरी चल नाही तर मला तरी जाऊ दे. चल रे चल पुढं पुढे चल चल चला चल गया भाई चल रे पुढं चल. मेरे इशारों पे चलने वाली तू एक ही है. चल ना हर चल नंतर का चल चल ग हर. अशी ऐकणार नाही तू. मग बरोबर येते. चल ना पोरी. मोठा सीन झाला मित्रांनो. आता कॅमेरा या खिशात ठेवलेला मी तर कॅमेरा काढताना 20 रुपयाची नोट पडली माझी. आता शोधायला लागेल. अरे भेटली भेटली देवा देवा वा सुख. याच पैसे सापडण्याचा आनंद ना वेगळाच असतो. चला मंडळी 2 वाजले जेवून घ्या. चला ढग खाली उतरायला लागले आता मित्रांनो. आणि पाऊस पण हलका हलका पडायला लागलाय आता. नाही नाही म्हणत जी शेताकडे यायला निघाली ती बघितलं का कोण आहे?
मालकीन आलेली आहे. ओय कामगारांनो, मालक आले धावरा. ओय आजी, कशाला चालले हा? पावसात काय गरज होती का यायची? मित्रांनो, पावसाला जरा सुरुवात झाली वादळी वाऱ्याचं, जरा हवा पण सुटली. जास्तच हवा सुटले. आडोशाला आला, येऊ लागा काय? चला ना जेवायला, भूक लागले. चला पटकन. या मंडळी, शेतावरचं जेवण करायला या. उड्या मारून दमला ना पाण्यात. खातोय काय रे, नाटकी करीत आहे. झालं का? काय करते काय? काय एवढ्या टिकणार नाही. नको टिकू दे, तू आहे ना, तू आहे तर आम्ही काही टेन्शन घेणार नाही. तू नाही, तू जाऊ शकत नाही आजी लवकर. अजून आमची 10 वर्ष शेत करायचे तुला. किती वर्ष राहणार आहे तुमचा? 10 वर्ष शेत करा अजून आमचं. तुला जायचं कळलं का? किती वर्ष शेती करते तू? हा, आम्ही नाही दमलो अजून. आम्ही नाही दमलो, पण दमले, दमून गेले ती पार. का गाजी दमली पार? आता जमत मग तेवढी झाली काय म्हणते? काय करतो रे? म्हातारीची निशाणी ठेवतो. हा, म्हातारीची निशाणी ठेवतो. म्हातारीची निशाणी ठेवतोय. काय मग किती वर्ष काम करताय तुम्ही आजी? आम्ही किती वर्ष काम किती वर्ष काम केलं? हा, अजून कामच करतात. मी पुढे जाऊ का मग? माझी पिल्लं बसली असतील उपाशी. चाय चांगली तिथे. हा, आई की त्यात घे. चल टाटा, जाऊ बाय बाय. हा? जाऊ का मी आई? का चहा घेऊन येऊ तुम्हाला? चला मंडळी, आज काय रोपच खणायची ती आणि आईन ते खणतीला जण काय पूर्ण खणून पण होणार नाही. त्याच्यामुळं मी जातोय घरी, थोडं काम आहे. खूप वेळ झाला. आईच्या गावात हे घेऊन जाऊया पादत्राणे. तसं पण बी पेरायच्या टायमाला जेव्हा आपला ट्रॅक्टरवाला दादा आलेला ना, गोरख भाई, तो आलाय आता इथे त्याच्या शेताकडे. तर घरपर्यंत आपल्याला गाडी येतं, म्हणलं जाऊया जरा त्याच्यासोबतच हळूहळू. चला. हा, हळू सोने येत का? मंडळी, बाकीच्या माणसांची देखील आवणी चालू आहे, त्यामुळे आपल्याला मदतीसाठी काही माणसं मिळतील याची काही गॅरंटी नाही आहे. आज देखील रोप खणून होणार नाही आणि उद्याचंही सांगू शकत नाही की उद्याही कोणी मदतीला येईल असं. त्यामुळे मी आत्ता निघालोय घरी जायला. या व्हिडिओचा पुढचा भाग मी लवकरच अपलोड करेल. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत देखील पाठवा. धन्यवाद मित्रांनो.